धनुराशीचे लोक अचानक मेसेज करणे का बंद करतात? ते सगळ्यांपासून दूर जाऊन शांत का बसतात? त्यांच्या चेहऱ्यावर हसू असतानाही त्यांच्या मनात नक्की काय चाललेलं असतं? या राशीचे लोक जेव्हा एकटे राहण्याचा निर्णय घेतात, तेव्हा त्यामागे अशी काही गुपितं दडलेली असतात, जी फार कमी लोकांना माहीत असतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण कदाचित तुम्हालाही एखाद्या धनुराशीच्या व्यक्तीच्या शांततेमागचं खरं कारण आज पहिल्यांदाच समजणार आहे. धनुराशी, तुम्ही अचानक दूर का जाता सगळ्यांपासून? कारण जाणून घ्या. धनुराशीचे लोक खूप मोकळ्या स्वभावाचे, उत्साही आणि जगण्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे असतात. ते प्रत्येकाशी पटकन मैत्री करतात, मन मोकळेपणाने बोलतात आणि लोकांमध्ये रमून जातात. पण अनेकदा असे दिसून येते की हे धनुराशीचे लोक अचानक सर्वांपासून दूर जाऊ लागतात. फोन उचलत नाहीत, मेसेजला उत्तर देत नाहीत आणि स्वतःमध्येच हरून जातात. यामागे काही खास कारणे असतात. धनु राशीला त्यांचे स्वातंत्र्य खूप प्रिय असते. जेव्हा त्यांना असे वाटते की कोणीतरी त्यांच्या आयुष्यात जास्त हस्तक्षेप करत आहे किंवा त्यांना बंधनात अडकवण्याचा प्रयत्न करत आहे, तेव्हा ते शांतपणे दूर जाण्याचा निर्णय घेतात. ते वाद घालण्यापेक्षा अंतर ठेवणे पसंत करतात. धनु राशीचे लोक बाहेरून खूप आनंदी दिसत असले तरी त्यांच्या मनात अनेक गोष्टी चालू असतात. जेव्हा ते मानसिकदृष्ट्या थकून जातात किंवा जीवनातील एखाद्या समस्येमुळे त्रस्त असतात, तेव्हा ते स्वतःला वेळ देण्यासाठी सगळ्यांपासून दूर राहतात. त्यांना एकटेपणात स्वतःचे विचार समजून घ्यायला आवडते. त्यांच्या आयुष्यात जर एखाद्याने विश्वासघात केला असेल किंवा मन दुखावले असेल, तर ते लगेच त्याचा गाजावाजा करत नाहीत. उलट ते शांत होतात आणि हळूहळू त्या व्यक्तीपासून पूर्णपणे दूर जातात. धनुराशीचे लोक दुसरी संधी देऊ शकतात, पण वारंवार दुखावले गेल्यास ते कायमचे अंतर ठेवू शकतात. कधीकधी त्यांना स्वतःचे ध्येय, करिअर किंवा भविष्य यावर लक्ष केंद्रित करायचे असते. अशा वेळी ते काही काळासाठी सामाजिक आयुष्यापासून दूर राहतात. ते स्वतःमध्ये बदल घडवून आणण्यासाठी आणि नवीन ऊर्जा मिळवण्यासाठी एकांताचा आधार घेतात. धनुराशीचे लोक खूप भावनिक असतात, पण ते त्यांच्या भावना सहजपणे व्यक्त करत नाहीत. जेव्हा त्यांना वाटते की कोणी त्यांना समजून घेत नाही, तेव्हा ते स्वतःचे दुःख स्वतःजवळ ठेवतात आणि जगापासून थोडे दूर होतात. त्यांना कोणाची सहानुभूती नको असते, तर फक्त शांतता हवी असते. आणखी एक महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांना खोटेपणा, दिखावा आणि नकारात्मक वातावरण अजिबात आवडत नाही. जर त्यांच्या आसपासच्या लोकांचे वागणे बदलले, नात्यांमध्ये स्वार्थ दिसू लागला किंवा सतत नकारात्मकता वाढली, तर धनुराशीचे लोक स्वतःचे मानसिक स्वास्थ्य जपण्यासाठी त्या लोकांपासून अंतर ठेवतात. म्हणूनच जर तुमच्या आयुष्यातील एखादी धनुराशीची व्यक्ती अचानक दूर गेली असेल, तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला विसरली आहे किंवा तुमच्यावर प्रेम करत नाही. अनेकदा ते स्वतःला शोधण्यासाठी, मन शांत करण्यासाठी आणि पुन्हा नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी काही काळ एकटे राहणे पसंत करतात. धनुराशीचे लोक दूर जातात ते रागामुळे नाही, तर स्वतःच्या मनाला आणि आयुष्याला पुन्हा एकदा समजून घेण्यासाठी. धनुराशीचे लोक आयुष्यात सतत काहीतरी नवीन शोधत असतात. त्यांना एकाच गोष्टीत किंवा एकाच वातावरणात खूप काळ अडकून राहणे आवडत नाही. त्यामुळे जेव्हा त्यांच्या आयुष्यात खूप गोंधळ, जबाबदाऱ्या किंवा भावनिक ताण वाढतो, तेव्हा ते काही काळासाठी स्वतःला जगापासून दूर करतात. हा त्यांचा स्वतःला पुन्हा उभे करण्याचा मार्ग असतो. त्यांच्या मनात अनेक स्वप्ने आणि मोठ्या योजना असतात, पण जेव्हा त्यांना वाटते की त्यांच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळत नाही, तेव्हा ते खूप निराश होतात. अशा वेळी ते कोणाकडे आपले दुःख व्यक्त करत नाहीत. उलट ते एकटे राहून स्वतःच्या चुकांचा विचार करतात आणि पुढचा मार्ग शोधू लागतात. धनुराशीचे लोक प्रत्येक नात्यात प्रामाणिकपणा शोधतात. जर त्यांना एखाद्या व्यक्तीचे बदललेले वागणे, खोटेपणा किंवा दुहेरी स्वभाव जाणवला, तर ते हळूहळू त्या व्यक्तीपासून भावनिक अंतर ठेवू लागतात. ते नातं तोडण्याचा गोंधळ घालत नाही, पण त्यांच्या शांततेतच सर्व उत्तरं लपलेली असतात. त्यांना कधीकधी स्वतःच्या भावना समजून घेण्यासाठीही एकांताची गरज असते. ते बाहेरून खंबीर दिसतात, पण आतून खूप संवेदनशील असतात. एखादी छोटी गोष्टही त्यांच्या मनाला खोलवर स्पर्श करून जाते, मात्र ते त्याबद्दल कोणाशी बोलत नाही. त्यामुळे त्यांच्या आयुष्यातील शांतता ही अनेकदा त्यांच्या मनातील वादळाची खूण असते. धनुराशीच्या लोकांना स्वतःची ओळख आणि अस्तित्व खूप महत्त्वाचे वाटते.
जेव्हा त्यांना वाटते की ते इतरांसाठी खूप काही करत आहेत पण त्यांची किंमत केली जात नाही, तेव्हा ते स्वतःला मागे घेतात. त्यांना नात्यांमध्ये आदर आणि समजून घेणारी माणसे हवी असतात. काही वेळा ते अचानक दूर जातात कारण त्यांना स्वतःमध्ये बदल घडवायचा असतो. ते त्यांच्या सवयी, विचार आणि जीवनशैली यांचे निरीक्षण करतात. या काळात ते कमी बोलतात, कमी भेटतात आणि स्वतःवर अधिक लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या या शांततेमुळे अनेकांना गैरसमज होतात, पण प्रत्यक्षात ते स्वतःला अधिक मजबूत बनवत असतात. धनुराशीच्या लोकांना मनापासून प्रेम करणारी आणि त्यांना समजून घेणारी माणसे खूप प्रिय असतात. पण जर त्यांना वारंवार दुर्लक्षित केले गेले किंवा त्यांच्या भावनांना महत्त्व दिले गेले नाही, तर ते हळूहळू स्वतःभोवती एक भिंत तयार करतात. एकदा ही भिंत तयार झाली की पुन्हा त्यांच्या मनापर्यंत पोहोचणे सोपे नसते. त्यांच्या दूर जाण्यामागे आणखी एक कारण म्हणजे त्यांना स्वतःची ऊर्जा जपायची असते. सततच्या नकारात्मक चर्चा, तक्रारी किंवा अनावश्यक वाद त्यांना मानसिकदृष्ट्या थकवतात. त्यामुळे ते अशा वातावरणापासून दूर राहणे पसंत करतात आणि जिथे मनाला शांतता मिळते तिथे स्वतःला शोधतात. धनुराशीचे लोक दूर जातात तेव्हा ते अनेकदा आयुष्यातील मोठे निर्णय घेत असतात. ते कोणावर राग धरून नाही तर स्वतःच्या मनाचा आवाज ऐकण्यासाठी काही काळ शांत होतात. त्यांची ही शांतता आणि अंतर अनेकदा त्यांच्या आयुष्यातील नव्या सुरुवातीची चाहूल असते. धनुराशीच्या लोकांच्या स्वभावात एक विशेष गोष्ट असते, ती म्हणजे ते स्वतःला सतत समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यांना फक्त इतरांसोबत राहून आनंद मिळत नाही, तर स्वतःच्या विचारांसोबत वेळ घालवण्यातही ते तितकाच आनंद शोधतात. त्यामुळे काही काळासाठी ते अचानक सर्वांपासून दूर होतात आणि स्वतःच्या आयुष्याचा नवीन दृष्टिकोन शोधू लागतात. त्यांना अनेकदा असे वाटते की लोक त्यांना फक्त त्यांच्या हसऱ्या चेहऱ्याने ओळखतात, पण त्यांच्या मनातील संघर्ष समजून घेत नाहीत. ही भावना त्यांच्या मनात हळूहळू वाढत जाते आणि मग ते स्वतःला मागे घेऊ लागतात, कारण त्यांना अशा नात्यांपेक्षा शांतता जास्त महत्वाची वाटते, जिथे त्यांना समजून घेतले जात नाही. धनुराशीचे लोक कोणत्याही नात्यात खूप अपेक्षा ठेवत नाही, पण जेव्हा ते कोणावर विश्वास ठेवतात तेव्हा पूर्ण मनाने ठेवतात. जर त्यांना एखाद्या व्यक्तीने फक्त गरज असताना आठवण काढली किंवा स्वार्थासाठी जवळ येण्याचा प्रयत्न केला तर ते मनातून खूप दुखावले जातात. अशा प्रसंगी ते कोणालाही दोष न देता शांतपणे अंतर निर्माण करतात. त्यांच्या आयुष्यात एक टप्पा असा येतो जेव्हा ते स्वतःला विचारतात की मी ज्या लोकांसाठी वेळ देतो ते माझ्यासाठी खरंच तितकेच महत्त्वाचे देतात का? या प्रश्नांची उत्तरे शोधताना ते अनेक नात्यांचे पुनर्मूल्यांकन करतात. त्यामुळे काही लोकांना ते अचानक बदललेले वाटतात, पण प्रत्यक्षात ते फक्त त्यांच्या आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या नात्यांची ओळख करत असतात. धनुराशीच्या लोकांना स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्याची प्रचंड इच्छा असते. जेव्हा त्यांना वाटते की इतरांच्या अपेक्षा पूर्ण करताना ते स्वतःचे ध्येय विसरत आहेत, तेव्हा ते काही काळासाठी सर्वांपासून दूर जाऊन स्वतःकडे लक्ष देतात. हा काळ त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा बदल घडवणारा असतो. कधी कधी ते दूर जातात कारण त्यांना स्वतःच्या आयुष्यातील काही गोष्टी स्वीकारण्यासाठी वेळ हवा असतो. एखादे अपयश, एखादी तुटलेली मैत्री किंवा अपूर्ण राहिलेले स्वप्न त्यांना आतून खूप काही शिकून जाते. त्या शिकवणीचा अर्थ समजून घेण्यासाठी ते एकांत निवडतात. धनुराशीचे लोक खूप आशावादी असतात, पण त्यांच्या या आयुष्यात काही अशा जखमा असतात ज्या ते कोणालाच दाखवत नाही. ते त्यांच्या दुःखाला कमजोरी मानत नाहीत, पण ते प्रत्येकाला त्याचा भागीदारही बनवत नाहीत. म्हणूनच ते काही वेळा स्वतःभोवती शांततेचे कवच तयार करतात. त्यांना त्यांच्या आयुष्यात अशा व्यक्ती आवडतात ज्या त्यांच्यावर सतत प्रश्न उपस्थित करत नाहीत, तर त्यांच्या शांततेचाही आदर करतात. कारण धनुराशीच्या लोकांसाठी अंतर म्हणजे नातं संपलं असा अर्थ नसतो. कधी कधी ते दूर जाऊन पुन्हा अधिक मजबूत नात्यांसह परत येतात. त्यांच्या या सवयीमुळे अनेकांना ते गूढ वाटतात, पण सत्य हे आहे की धनुराशीचे लोक जेव्हा जगापासून दूर जातात तेव्हा ते स्वतःला हरवत नाही, तर स्वतःची एक नवीन आणि अधिक परिपक्व आवृत्ती घडवत असतात. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक एकांताचा काळ त्यांना काहीतरी नवीन शिकवतो आणि म्हणूनच ते पुन्हा जेव्हा लोकांमध्ये येतात तेव्हा पूर्वीपेक्षा अधिक समजूतदार, शांत आणि मजबूत बनलेले असतात. धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक अनुभवातून काहीतरी शिकण्याची सवय असते. त्यामुळे ते प्रत्येक नातं, प्रत्येक प्रसंग आणि प्रत्येक अपयश याकडे एक धडा म्हणून पाहतात. जेव्हा त्यांच्या आयुष्यात खूप गोष्टी एकाच वेळी घडू लागतात तेव्हा ते काही काळासाठी स्वतःला बाहेरील जगापासून दूर ठेवतात, कारण त्यांना निर्णय घाईघाईने घ्यायला आवडत नाहीत. त्यांच्या मनात सतत नवीन विचारांची गर्दी असते
अनेकदा ते भविष्याबद्दल, त्यांच्या पुढच्या पावलांबद्दल आणि स्वतःच्या क्षमतेबद्दल खूप विचार करत असतात. या विचारांच्या प्रवाहात ते इतके गुंतून जातात की त्यांना काही काळासाठी लोकांशी संवाद साधण्याची इच्छा होत नाही. त्यांचा हा एकांत इतरांना दुर्लक्ष वाटू शकतो, पण प्रत्यक्षात तो त्यांच्या विचारांना दिशा देण्याचा काळ असतो. धनुराशीचे लोक खूप निरीक्षण करणारे असतात. ते प्रत्येक व्यक्तीचे वागणे, बोलणे आणि बदललेले स्वरूप शांतपणे पाहत असतात. जर त्यांना एखाद्या नात्यात पूर्वीसारखी उब राहिलेली दिसली नाही, तर ते स्वतःहून थोडे मागे होतात. ते नात्यात जबरदस्तीने उपस्थित राहण्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना त्यांच्या आयुष्यात अर्थपूर्ण संवाद खूप महत्त्वाचा वाटतो. वरवरच्या गप्पा, खोटे कौतुक किंवा फक्त वेळ घालवण्यासाठी असलेले संबंध त्यांना फार काळ टिकवता येत नाहीत. त्यामुळे जेव्हा त्यांना त्यांच्या आसपास सर्व काही वरवरचे वाटू लागते, तेव्हा ते स्वतःच्या जगात परत जातात आणि ज्या गोष्टी त्यांना खऱ्या आनंद देतात त्यांच्याकडे वळतात. धनुराशीच्या लोकांना स्वतःची प्रगती खूप प्रिय असते. ते नेहमी काहीतरी नवीन शिकण्याचा, अनुभवण्याचा किंवा स्वतःमध्ये सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतात. म्हणूनच काही वेळा ते सामाजिक आयुष्यापासून दूर राहून पुस्तकं, नवीन कौशल्य, प्रवास किंवा स्वतःच्या ध्येयांवर लक्ष केंद्रित करतात. त्यांच्या या काळात ते स्वतःची नवीन ओळख घडवत असतात. त्यांच्या स्वभावात आणखी एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे ते स्वतःवर कठोर असतात. इतर लोक त्यांना यशस्वी समजत असले तरी ते स्वतःकडून नेहमी अधिक अपेक्षा ठेवतात. जेव्हा त्यांना वाटते की त्यांच्या स्वतःच्या अपेक्षांपर्यंत पोहोचले नाहीत, तेव्हा ते थोडे शांत होतात आणि स्वतःला पुन्हा तयार करण्यासाठी वेळ घेतात. धनुराशीचे लोक त्यांच्या भावनांपेक्षा त्यांच्या कृतीतून प्रेम दाखवतात. त्यामुळे जेव्हा ते कोणापासून दूर जातात, तेव्हा त्यामागे अनेकदा न बोललेल्या भावना असतात. ते प्रत्येक गोष्ट शब्दात सांगू शकत नाहीत. काही भावना ते फक्त स्वतःजवळच ठेवतात आणि त्या समजून घेण्यासाठी त्यांना एकांताची गरज भासते. त्यांना आयुष्यातील काही प्रश्नांची उत्तरे स्वतः शोधायला आवडतात. प्रत्येक समस्येसाठी कोणाकडे धाव घेणे किंवा सतत सल्ला मागणे त्यांच्या स्वभावात नसते. म्हणूनच ते अनेकदा स्वतःच्या मनातील गोंधळ शांत करण्यासाठी काही काळ एकटे राहतात. धनुराशीचे लोक दूर जातात तेव्हा ते नात्यांपासून पळत नाहीत, तर स्वतःच्या अंतरंगाशी पुन्हा एकदा जोडले जात असतात. त्यांच्या या शांत प्रवासात ते त्यांच्या आयुष्याचे प्राधान्यक्रम बदलतात. काही लोकांना अधिक जवळ करतात आणि काही गोष्टी कायमच्या मागे सोडतात. म्हणूनच त्यांचे अचानक दूर जाणे हे अनेकदा त्यांच्या आयुष्यातील एक मोठ्या अंतर्गत परिवर्तनाची सुरुवात असते. तुम्ही कधी लक्ष दिलं आहे का? धनुराशीचे लोक जेव्हा अचानक शांत होतात, तेव्हा त्यांच्या आयुष्यात काहीतरी मोठं घडत असतं. ते फक्त लोकांपासून दूर जात नाही, तर स्वतःच्या आयुष्याचा नवीन अर्थ शोधायला सुरुवात करतात. त्यांच्या मनात सतत एक प्रश्न चालू असतो, मी ज्या मार्गावर चाललो आहे तो खरोखर माझ्यासाठी योग्य आहे का? धनुराशीचे लोक खूप स्वप्नाळू असतात. त्यांना मोठं विचारायला आणि मोठं जगायला आवडतं. पण जेव्हा वास्तव त्यांच्या अपेक्षांपेक्षा वेगळं निघतं, तेव्हा ते काही काळासाठी स्वतःला सगळ्यांपासून दूर ठेवतात. त्यांना त्या परिस्थितीचा अर्थ समजून घ्यायचा असतो आणि स्वतःच्या मनाला पुन्हा सावरायचं असतं. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीला ते कायमस्वरूपी मानत नाही. त्यांचा विश्वास असतो की काही लोक आपल्या आयुष्यात फक्त काही काळासाठी येतात आणि काहीतरी शिकून निघून जातात. म्हणूनच एखादं नातं संपलं किंवा एखादी व्यक्ती दूर गेली तर ते त्याचा फार गाजावाजा करत नाहीत. ते शांतपणे त्या आठवणींना मनात ठेवतात आणि पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. धनुराशीच्या लोकांना स्वतःचा वेळ खूप महत्त्वाचा वाटतो. अनेकदा ते एकटे बसून जुन्या गोष्टी आठवतात, स्वतःच्या निर्णयांचा विचार करतात आणि आयुष्यात पुढे काय करायचं याचा आराखडा तयार करतात. हा काळ त्यांच्यासाठी खूप मूल्यवान असतो, कारण याच काळात ते स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे ओळखतात. त्यांच्या स्वभावात एक भटक्या मनाची छटा असते. त्यांना नवीन ठिकाणं, नवीन कल्पना आणि नवीन अनुभव आकर्षित करतात. जेव्हा त्यांना आयुष्य खूप एकसुरी वाटू लागतं, तेव्हा ते मानसिकदृष्ट्या लोकांपासून दूर जाऊ लागतात. त्यांना पुन्हा प्रेरणा मिळवण्यासाठी स्वतःला नव्या गोष्टींमध्ये गुंतवायचं असतं. धनुराशीचे लोक अनेकदा त्यांच्या आयुष्यातील मोठ्या बदलांची सुरुवात शांततेत करतात. ते प्रत्येक गोष्ट जगाला सांगून करत नाहीत. नोकरी बदलण्याचा विचार असो, नवीन ध्येय ठरवणं असो किंवा स्वतःमध्ये काही बदल घडवणं असो, ते आधी स्वतःशी संवाद साधतात आणि मगच पुढचं पाऊल उचलतात. त्यांना लोकांच्या अपेक्षांचं ओझं फार काळ सहन होत नाही. जेव्हा त्यांना वाटतं की ते सतत इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि स्वतःच्या आनंदाकडे दुर्लक्ष करत आहेत, तेव्हा ते मागे हटतात, कारण त्यांच्या दृष्टीने स्वतःचं मन जपणं हेही तितकंच महत्त्वाचं असतं. धनुराशीचे लोक खूप काही सहन करतात,
पण ते प्रत्येक वेदनेबद्दल बोलत नाही. त्यांना स्वतःच्या जखमा स्वतःच भरून काढायला आवडतं. म्हणूनच ते कठीण काळात लोकांपासून दूर राहतात. त्यांना कोणाची दया नको असते, फक्त थोडा वेळ आणि शांतता हवी असते. त्यांच्या या शांततेमुळे अनेकांना वाटतं की ते बदलले आहे, पण खरं पाहिलं तर धनुराशीचे लोक बदलत नाही, ते परिपक्व होत जातात. प्रत्येक अनुभव त्यांना थोडं अधिक समजूतदार बनवतो. त्यामुळे ते पूर्वीसारखे प्रत्येक गोष्टीवर प्रतिक्रिया देत नाहीत आणि प्रत्येक नात्यात स्वतःला पूर्णपणे झोकूनही देत नाहीत. धनुराशीचे लोक जेव्हा अचानक दूर जातात, तेव्हा ते त्यांच्या आयुष्यातील नवीन पर्वाची तयारी करत असतात. ते जुन्या विचारांना निरोप देत असतात, स्वतःच्या मर्यादा ओळखत असतात आणि स्वतःला पुन्हा एकदा नव्याने घडवत असतात. त्यांच्या या प्रवासात एकटेपणा असतो, पण त्याच एकटेपणातून त्यांना त्यांच्या आयुष्याची खरी दिशा सापडते. आणि म्हणूनच जर एखादा धनुराशीचा व्यक्ती अचानक शांत झाला किंवा सर्वांपासून दूर गेला, तर त्याला चुकीचं समजू नका. कदाचित तो स्वतःशी एक महत्वाची लढाई लढत असेल, स्वतःचं जग पुन्हा उभारत असेल, किंवा आयुष्यातील पुढच्या मोठ्या उड्डाणासाठी स्वतःचे पंख अधिक मजबूत करत असेल. धनुराशीच्या लोकांच्या आयुष्यात एक अशी बाजू असते जी फार कमी लोकांना दिसते. ते बाहेरून कितीही आनंदी, उत्साही आणि विनोदी दिसत असले तरी त्यांच्या मनात सतत काही ना काही चालू असतं. ते प्रत्येक गोष्टीचा खोलवर विचार करतात. एखादी छोटी घटना, एखादा शब्द किंवा एखादं वागणं देखील त्यांच्या मनात खूप काळ घर करून राहतं. धनुराशीचे लोक स्वतःच्या मनाशी प्रामाणिक असतात. म्हणूनच जेव्हा त्यांना स्वतःमध्ये बदल जाणवतो, तेव्हा ते त्या बदलाला समजून घेण्यासाठी लोकांपासून थोडं अंतर ठेवतात. त्यांना स्वतःच्या भावना, इच्छा आणि भविष्यातील ध्येय यांचा पुन्हा एकदा विचार करायचा असतो. त्यांना आयुष्यात खोटेपणापेक्षा एकटेपणा जास्त प्रिय असतो. जर त्यांना एखाद्या नात्यात कृत्रिमपणा दिसला, तर ते त्या नात्यात राहून स्वतःला त्रास देण्यापेक्षा शांतपणे दूर जाणं पसंत करतात. त्यांच्यासाठी नातं टिकवण्यापेक्षा मनशांती जास्त महत्त्वाची असते. धनुराशीचे लोक अनेकदा स्वतःलाच प्रश्न विचारतात, मी खरोखर आनंदी आहे का? मी जे करतोय ते माझ्या मनाप्रमाणे आहे का? या प्रश्नांची उत्तरं शोधताना ते स्वतःमध्ये इतके गुंतून जातात की बाहेरच्या जगाशी त्यांचा संपर्क कमी होतो. हा त्यांचा स्वतःशी पुन्हा नातं जोडण्याचा काळ असतो. कधी कधी ते दूर जातात कारण त्यांना त्यांच्या आयुष्यातील काही गोष्टी मागे सोडायच्या असतात. काही आठवणी, काही लोक किंवा काही अपूर्ण भावना त्यांना पुढे जाऊ देत नाहीत. त्यामुळे ते स्वतःला वेळ देतात, मनातील गाठी सोडवतात आणि नवीन सुरुवातीसाठी स्वतःला तयार करतात. धनुराशीच्या लोकांना त्यांच्या आयुष्यात अर्थपूर्ण ध्येय हवं असतं. फक्त दिवस ढकलत जगणं त्यांना मान्य नसतं. म्हणूनच जेव्हा त्यांना वाटतं की त्यांच्या खऱ्या मार्गापासून भरकटले आहेत, तेव्हा ते सर्वांपासून दूर होऊन पुन्हा स्वतःचा मार्ग शोधायला निघतात. त्यांच्या स्वभावात एक वेगळी गोष्ट असते, ते स्वतःची किंमत स्वतःच ठरवतात. लोकांनी त्यांचं कौतुक करावं किंवा त्यांना सतत मान्यता द्यावी अशी त्यांची अपेक्षा नसते. पण जेव्हा त्यांना वाटतं की त्यांचा आदर होत नाही, तेव्हा ते शांत होतात आणि स्वतःची ऊर्जा अशा ठिकाणी खर्च करणे बंद करतात. धनुराशीचे लोक त्यांच्या आयुष्यात अनेक वेळा नव्याने जन्म घेतात. अर्थात मानसिकदृष्ट्या ते जुन्या विचारांना सोडून नवीन विचार स्वीकारतात. जुन्या सवयी बदलतात आणि स्वतःची नवीन ओळख तयार करतात. या बदलाच्या काळात ते एकटे राहणे पसंत करतात, कारण त्यांना कोणाच्याही मतांचा प्रभाव नको असतो. त्यांना निसर्ग, शांतता आणि स्वतःच्या विचारांसोबत वेळ घालवायला आवडतं. अनेकदा त्यांना गर्दीपेक्षा एक शांत संध्याकाळ, गोंधळापेक्षा मनशांती आणि सततच्या गप्पांपेक्षा स्वतःशी संवाद अधिक प्रिय वाटतो. त्यामुळे त्यांचं दूर जाणं हे दुःखाचं लक्षण नसतं, तर आत्मशोधाचा एक भाग असतो. धनुराशीचे लोक जेव्हा पुन्हा लोकांमध्ये परततात, तेव्हा ते आधीसारखे राहत नाही. त्यांच्या विचारांमध्ये अधिक स्पष्टता आलेली असते. त्यांच्या निर्णयांमध्ये अधिक आत्मविश्वास आलेला असतो आणि त्यांच्या नात्यांबद्दलचा दृष्टिकोनही बदललेला असतो. त्यांनी कोणाला जवळ ठेवायचं आणि कोणापासून अंतर राखायचं हे ते अधिक चांगल्या प्रकारे समजू लागतात. म्हणूनच धनुराशीचे लोक अचानक दूर जातात, तेव्हा त्याचा अर्थ असा नसतो की त्यांना लोकांची गरज नाही. उलट ते स्वतःला इतकं समजून घेण्याचा प्रयत्न करत असतात की जेव्हा ते पुन्हा आयुष्यात पुढे पाऊल टाकतील, तेव्हा ते अधिक मजबूत, अधिक शहाणे आणि स्वतःच्या मनाशी पूर्णपणे प्रामाणिक असतील. जर तुम्हीही धनुराशीचे असाल आणि कधी ना कधी कोणालाही काही न सांगता स्वतःमध्ये हरून गेला असाल, तर कमेंटमध्ये मी असा आहे नक्की लिहा. तुमच्या आयुष्यातील असा एखादा काळ आला असेल जेव्हा तुम्हाला सर्वांपासून दूर राहून स्वतःला समजून घ्यावंसं वाटत असेल. जर
तुमचा अनुभव शेअर करा. ही माहिती तुमच्या एखाद्या धनुराशीच्या मित्राला, भावाला किंवा जवळच्या व्यक्तीला नक्की पाठवा. कारण कदाचित त्यांच्या शांततेमागचं खरं कारण आज तुम्हाला समजलं असेल. अशाच राशीविषयक गूढ, मनाला स्पर्श करणाऱ्या आणि सखोल माहितीसाठी आपल्या परिवाराचा भाग व्हा. व्हिडिओला लाईक करा, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.